मीही इतरांसारखं प्रेमात पडलो होतो, मात्र माझं प्रेम अपूर्ण राहिलं. हे वाक्य आहेत रतन टाटा यांचे. रतन टाटांनी लग्न का केलं नाही हा प्रश्न सर्वांना पडतो. मात्र रतन टाटांच्या या अधुऱ्या प्रेम कहाणीबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. रतन टाटांनी लग्न केलेलं नसलं तरी त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं. हो, हे अगदी खरंय. एका मुलाखतीत त्यांनी तसा खुलासा केला होता. मात्र ज्या मुलीवर रतन टाटांचं प्रेम जळलं होतं, ती मुलगी नेमकी कोण होती? ती त्यांना कुठं भेटली? ही लव्ह स्टोरी कशी सुरू झाली? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसह जाणून घेऊयात रतन टाटांची अधुरी प्रेम कहाणी. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. गोष्ट आहे त्या काळातली जेव्हा रतन टाटा लॉस एंजेलिसमध्ये शिक्षण घेत होते. आर्किटेक्चरमध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन सुरू होतं. त्यांच्या वडिलांना वाटत होतं की रतन टाटा यांनी इंजिनियर व्हावं, मात्र त्यांचा कल तिकडे नव्हता. त्यामुळे काही काळ त्यांचे वडीलही नाराज होते. रतन टाटा यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये नोकरी मिळवली. त्या दिवसांच्या आठवणीत रमताना रतन टाटा सांगायचे, लॉस एंजेलिसचं खूप छान वातावरण होतं. माझ्याकडे गाडीही होती आणि माझं माझ्या नोकरीवरही खूप प्रेम होतं. याच दिवसात मी एका मुलीच्या प्रेमात पडलो. मी तिच्याशी लग्न करायचं पण ठरवलं. मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. त्याच दरम्यान रतन टाटांच्या आजीची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना भारतात बोलावून घेतलं. रतन टाटा यांना वाटत होतं की त्यांच्या प्रेयसीनेही त्यांच्यासोबत भारतात यावं. मात्र तो काळ तो होता जेव्हा भारत चीन युद्ध पेटलं होतं. या युद्धामुळे रतन टाटांच्या प्रेयसीचे आई वडील त्यांना भारतात पाठवायला तयार नव्हते. कारणही तसं होतं की रतन टाटांना फार आग्रह करता येणार नव्हतं. तरी रतन टाटांनी आपल्या प्रेयसीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले. रतन टाटा भारतात आले आणि इथल्या कामात व्यस्त होत गेले. याच काळात लॉस एंजेलिसमध्ये असलेल्या त्यांच्या प्रेयसीचं दुसऱ्या मुलाशी लग्न झालं. रतन टाटाही दुसऱ्या मुलीशी लग्न करू शकले असते, मात्र त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला तिच्याशीच लग्न करायचं वचन दिलं होतं. याच कारणामुळे रतन टाटा आयुष्यभर एकटे राहिले. त्यांनी लग्न तर केलं नाहीच, पण स्वतःचं नावही इतर कोणासोबत जोडून घेतलं नाही. रतन टाटा यांना अनेक वेळा लग्नाचे प्रस्तावही येत होते. घरच्यांचा आग्रहही वाढत होता, मात्र ते कामात व्यस्त होत गेले. प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने लग्नाच्या निर्णयावरून ते मागे हटले. त्यावेळी मी एकतर बॉम्बे हाऊसमध्ये राहत होतो किंवा कामासाठी प्रचंड प्रवास करत होतो. माझ्या जीवनशैलीमुळे कुणाला स्वतःला बदलू लागू नये असं मला पुढे वाटत गेलं. त्यामुळे ही लग्न करण्याची माझी पुढे इच्छा झाली नाही, असंही ते सांगायचे. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर रतन टाटा यांनी त्यांचं आयुष्य बहिणीच्या सहवासात घालवलं. त्यांना मिळालेले संस्कार, कॉर्नेल युनिव्हर्सिटीतलं शिक्षण, प्रेम आणि अगदी त्यांची प्रेम कहाणी अपूर्ण का राहिली, हे सगळं त्यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुक पेजशी शेअर केलंय. ही पोस्ट 12 फेब्रुवारी 2020 रोजी शेअर करण्यात आली होती. अतिशय विनम्र व्यक्तिमत्व असलेले रतन टाटा यांना एकेकाळी वास्तुविशार व्हायचं होतं, पण नशिबाने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. ते जगातील प्रसिद्ध उद्योगपती झाले. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील औद्योगिक समूहात जवळपास 100 कंपन्या आहेत. या कंपन्या केवळ भारतातच नाही तर जगभर पसरलेल्या आहेत. या कंपन्या मिठापासून सोन्यापर्यंत आज विविध क्षेत्राशी निगडित व्यवसाय करतात. टाटा संबंधित टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, टाटा टेली सर्व्हिस, टाटा टेक्नॉलॉजीज, टाटा केमिकल या त्यांच्या कंपन्या असून त्यांचे अनेक म्युच्युअल फंडही आहेत. टाटाचे उत्पादन म्हटले की उत्पादनाची गॅरंटी हे समीकरण असतं. उत्पादनाच्या दर्जाबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. ते एक यशस्वी उद्योजक झाले. मात्र रतन टाटांची प्रेम कहाणी अधुरी राहिली. तुम्हाला रतन टाटा यांच्याविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.